बाबा के सेवक श्री माननीय जितेंद्र जी उइके, आपसे विनंती करता हूँ कि माइक के पास आके बाबा की सिकवन पर विचार रखेंगे। दैवी शक्ती जागृत आहे। आपण सर्वांनी एका भगवंताला आणि बाबाला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति करिता निष्काम कर्मयोग साधना करिता परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा गोंद्याच्या वतीने अंधश्रद्धे व वाईट व्यसनातून मुक्त करून आम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरित करणारे आमचे प्रेरणास्त्रोत व या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज एका भगवंताचे मासिक नवे हवन कार्य बाबांचे सेवक सन्माननीय भुरेजी यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले। त्यानिमित्त एका भगवंताची विशेष चर्चा बैठकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबांच्या भगवत कार्यामध्ये बाबांना वेळोवेळी सहयोग प्रदान करणारी आमची सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी ठुगरीकर आई सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। आईंना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळ अंतर्गत मार्गदर्शक महोदय मुक्काम लईटोला सन्माननीय काटेवारजी यांना माझा नमस्कारजी। त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीला उपाध्यक्ष म्हणून लाभलेले पांढराबोडीतील ज्येष्ठ सेवक बाबांचे सन्माननीय आंबेडकरजी यांना माझा नमस्कारजी। त्याचप्रमाणे या मंचावर विराजमान सर्व आदर्श मंच आणि उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका लहान मुलं बाळ आपण सर्वांना माझा नमस्कारजी। आणि त्याचप्रमाणे आजच्या या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन सन्माननीय बाबांचे सेवक दमाय भाऊ यांना माझा नमस्कारजी। माननीय संचालक साहेबांनी बाबांच्या शिकवणीवर मला बोलायला या ठिकाणी आपले विचार द्यायला सांगितले आहेत ना। आपल्याला वेळेची सुद्धा मर्यादा आहे। चर्चा बैठकीची वेळ आहे 4:30 वाजे, बरोबर आहे। आणि जास्तीत जास्त या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं, विचार मिळावं या उद्देशाने सर्वांना वेळेचे भान ठेवता गरजेचे आहे, ठेवणे आवश्यक आहे, बरोबर आहे। म्हणून परमेश्वराने ज्या प्रकारे मला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करून मी बाबांच्या शिकवणीवर आपले विचार या ठिकाणी मानत आहे। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक बाबांची शिकवण सर्वांना माहीतच आहे। तत्व शब्द नियमाचा पालन, बाबांच्या आदेशाचा पालन आणि मानवाने माणुसकीचे कार्य करावं हेच थोडक्यात बाबांनी सुंदर भाषेमध्ये शिकवण आम्हाला दिलेली आहे। या सृष्टी निर्मात्यांनी जेव्हा सृष्टीचं संचालन केला या सृष्टी जेव्हा संचालन रूपीमध्ये आली त्यावेळेस त्या निर्मात्यांनी युगांचा सुद्धा निर्माण केला, बरोबर आहे। किती युग झाले आहेत आजपर्यंत? 4 युग। द्वापर युग, त्रेतायुग, सतयुग आणि हा कलियुग। आणि या प्रत्येक युगामध्ये परमेश्वरांनी मानव रूपी जन्म घेऊन मानव जातीचा उद्धार केला आहे, बरोबर आहे की नाही? कारण की प्रत्येक युगामध्ये अधर्म आणि धर्माची लढाई सुरू होती ना आहे। कारण की जसा धर्म आहे तसा अधर्म सुद्धा होणार आहे। कारण की प्रत्येक युगामध्ये मानव या जातीने जन्म घेतलेला आहे। इतर प्राण्यांचा सुद्धा प्रत्येक युगामध्ये जन्म झालेला आहे।
पण बुद्धीचा वापर फक्त मानव प्राणी जास्त प्रमाणात करू शकते, हा प्रत्येक युगामधून आपल्याला समोर आलेला आहे. आणि मानव या जातीमध्ये मोहमायाचा जो अहंकार जो भरलेला आहे, जो गुण जो भरलेला आहे, जे शैतानाचे गुण आहेत, ते त्या जातीला फार घातक सिद्ध होत आहे. आज झाले आहे. आजच्या या कलियुग युगामध्ये सतयुगचं निर्माण व्हावं या उद्देशाने परमेश्वरांनी या मानव जातीमध्ये, या कलियुगमध्ये पृथ्वी तलावर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या बाणव रूपी यांना जन्माला घातला. आणि एकच उद्देश आहे परमेश्वराचा, की दुखी कष्टी लोकांना त्या परमेश्वराबद्दल जाणीव व्हावं आणि त्यांनी परमेश्वरी कार्य करावं, हाच एक उद्देश त्या परमेश्वराचा आहे. बाबांनी जर या मानव जन्मामध्ये प्रवेश केला नसता तर आज तुम्ही आम्ही सर्व जे दुखी कष्टी सेवक आहोत ते आज या मार्गाला कधीच आपण सोबत दिलेले नसता. कारण की उत्पत्तीच दुःखातून झालेली आहे. या मार्गामध्ये येणारा जोही सेवक आहे तो आपला कोणता तरी त्रासातूनच या मार्गामध्ये जुडलेला आहे. कसा हा मार्ग आहे, कशी हे मानव धर्माची शिक्षा आहे, आजच्या काळामध्ये आम्ही सेवकांना हे समजणे गरजेचं आहे. बाबांनी आपल्या जीवनामध्ये पूर्ण संपूर्ण जीवन त्यागमय जगला. कशासाठी? की मानव जातीचा कल्याण व्हावं यासाठी. बाबांनी तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून एक परमेश्वराची ओळख आम्हाला निर्माण करून दिली, परिचय करून दिला की परमेश्वर आमच्या अंगी कोणत्या रूपामध्ये आहे. सोप्या भाषेमध्ये सांगितलं बाबांनी. आणि परमेश्वरी कार्य करण्याकरिता जीवन आणि एकट्याचं जो जीवन आहे याच्यामध्ये फरक निर्माण झालेला आहे. हा मार्ग एकताचा आहे. कशाचा प्रतीक आहे? एकतेचा प्रतीक आहे, संघटनचा प्रतीक आहे. म्हणून विधी ही तशीच दिलेली आहे. हजारो करोडो अरबो लोक आहेत या पृथ्वी तलावर, पण सौभाग्य काही लोकांनाच प्राप्त झाला आहे या मार्गाचा. जशी जशी या मार्गाची नीव समोर पडत आहे तसं तसं जो लोक आहे, दुखी जो लोक आहे, तो या मार्गामध्ये जुडत आहे. आणि बाबांनी म्हटलंय हजारों लाखों इस मार्ग में जुड़ेंगे, लेकिन बोटावर मोजण्यासारखे या मार्गामध्ये राहतील. बरोबर आहे? हे बाबांचे शब्द आहेत. आम्हाला विचार करायचा आहे की आम्हाला तर लाखामध्ये जायचं आहे किंवा बोटांच्या मोजण्यासारख्या मध्ये यायचं आहे. तत्व शब्द नियम वाचण्यामध्ये सोपं जाते का नाही? पण तत्व शब्द आणि नियम जर वेगळं वेगळं वाचलं ना तर फार मोठं वाचतं. जर बाबांनी आपला इमान त्या परमेश्वरासमोर ठेवला नसता तर त्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला तत्वाची प्राप्ती झाली नसती. बाबांचा इमान त्या ठिकाणी आजही विराजमान आहे आणि आम्ही सेवकाचा इमान गेलाय खचून. हा काळ सांगत आहे. विचारश्रेणी जीवन बाबांनी आम्हाला जगायला सांगितलंय. एक सूत्रामध्ये बाबांनी आम्हाला सर्वांना बांधलाय. खरोखर आम्ही एक सूत्रामध्ये आहो का हे विचार करण्याची गरज आहे.
मानव धर्माचा सेवक मोठा महान. काय मोठा महान. पण केव्हा? जेव्हा बाबांचे कार्य, बाबांचे तत्व, शब्द, नियम माने जर तो वागत असेल तेव्हा तो मोठा. अन्यथा वाचून जीवनामध्ये चालणे आणि त्याला आपला अंगीकृत न करणे तो सेवक मोठा नाही. हा काळ आहे. तुमच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून शिकायचं आहे. परमेश्वरी प्राप्ती आणि त्याची कृपाची जाणीव इतरांना व्हावी, त्याकरिता आम्हाला बाबांनी जे सुरू केलेली बैठक आहे त्याला महत्व देणे गरजेचे आहे. आता चर्चा बैठकीच्या वर एक दोन सेवक भाऊ बोलले या ठिकाणी अनुभवाच्या माध्यमातून. गरज आहे. आम्ही सेवक बाबांचे. कोण? आम्ही सेवक बाबांचे. खरोखर बाबांसारखे विचार आम्ही घेऊन पुढे वाढतो का? कधी आम्ही विचार केलाय का? बरं सेवकामध्ये एकमेकाविरुद्ध एकतेची भावना निर्माण होत नाही. कुठं फरक पडतो हे कधी आपण विचार केला आहे? तो तसा, हा असा, मी असा, हेच भावना निर्माण झाली आहे. म्हणजे बाबांनी दोनच जाती सांगितलं, नर आणि नारी. पण विचारांची आम्ही आपल्या माध्यमातून तिसरी जाती निर्माण केली आहे. केली आहे का नाही? माईकवर बोलणे सोपं जाते. मी बोलत आहो 1 तास 2 तास 3 तास बोलून टाकी. पण जेवढा मी या ठिकाणी बोलत आहो त्याच्या जर मी आपल्या जीवनामध्ये पालन करत नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थ आहे? काही अर्थ नाही. एकतामध्ये अनेकता सेवकांनी निर्माण करू नये. सकाळी आपण विनंती करतो, दिवाची ज्योत लागते, अगरबत्ती लागते, कापूर लागते ना? कशाच्या प्रतीक आहेत? सत्य, मर्यादा आणि प्रेमाच्या प्रतीक आहे. जसं आमच्या घरी 5 वाजता किंवा 5 वाजता आतमध्ये आपण ज्योत लावतो, एक अंधकारमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण असते घरी मध्ये, बरोबर आहे? पण जसं त्या दिव्याची ज्योत लागते एक प्रकाशमय वातावरण घरी निर्माण होते. जशी अगरबत्ती लागते तसंच एक मर्यादाचा भाग आम्हाला दिसून होते, कारण की अगरबत्ती सरळ जरत जात असते, ते वाकत नाही, एक मर्यादाशील मध्ये ते असते. आणि जसं कापूर लागते एक वेगळा सुगंध निर्माण होते, प्रेमाची भावना निर्माण होते. असेच सत्य, मर्यादा आणि प्रेमाने आम्हाला आपलं जीवन या ठिकाणी जगायचे आहे. परमेश्वरी आमच्या जवळ आहे, परमेश्वरी आमच्या जवळ आहे, पण त्याला नांदावं कसं हे आम्हाला माहित असणे गरजेचं आहे. तुझ्या आहे तुझ्यापाशी तरी तू का भूलनाशी, हे सेवक तू मुझे का ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूं. जिस पर छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा. कोणी म्हटलंय? त्या भगवंतानी बाबाला. कधी म्हटलंय? जेव्हा परमात्मा एक तत्वाची निर्मिती होत होती तेव्हा. लक्ष द्या सर्वांनी, तत्वाला समजा. आणि सांगितलं इकडे तिकडे नको पाहू, अरे मी तुझ्या जवळच आहे, हाक दे, तुझ्या मदतीला उभा होईल. पण तुला कार्य तसे करायचे आहे. दिलं ना वचन आपण. सेवकांनी मरण्याचं वचन दिलं आहे म्हणून भगवंत जिवंत झाला आहे, बरोबर आहे का नाही? आमच्या मदतीसाठी. जर पुन्हा सेवक मरण पावला विचारांना तर भगवंत जिवंत होणार नाही. एक उदाहरण सांगतो छोटासा.
महाभारत काळचं एक उदाहरण आहे. सर्वांनी पाहिलं आहे महाभारत. जेव्हा महाभारत युद्ध सुरू होते याने होणार असते, सर्व टोळींची विभागणी होऊन जाते. घोडे, हाती, सेना सर्व दुर्योधनच्या पक्षामध्ये आणि अर्जुनच्या पक्षामध्ये. सरशेवटी कृष्ण भगवान एक असे पुरुष असतात की त्यांची विभागणी होत नाही. आणि त्यांनी सभामध्ये म्हटले असतात की मी कोणाकडून युद्ध करणार नाही, मी आपला सुदर्शन चक्र कधी हाती घेणार नाही. म्हणजे कृष्ण निष्क्रिय झाले. काय झाले? निष्क्रिय झाले. तर दुर्योधनला हा वाटते की हा तर निष्क्रिय आहे. कोण? कृष्ण भगवान निष्क्रिय आहे म्हणते. सुदर्शनच याच्या हातामध्ये नाही आहे, तर हा कोणाचा वध करणार? बरोबर आहे का नाही? किती शहाणा असते दुर्योधन. त्यामध्ये अर्जुन पण असतो. अर्जुनला काही फरक पडत नाही. मग एक दिवस काय होते, जेव्हा श्रीकृष्णाकडे नारायणी सेना असते, नाव ऐकलं असेल तुम्ही. त्याची लालसा दुर्योधनला असते. तर एक दिवस ते मागण्याकरिता दुर्योधन कृष्णाच्या निवासस्थानी जाते. कृष्ण झोपलेला असतो. त्यावेळेस अर्जुन सुद्धा पोहोचते. अर्जुनला कृष्ण मागायचे असते. पहा, सृष्टी निर्माता जसा खेळ खेळते ना तसाच होते. सर्वप्रथम दुर्योधन पोहोचते कृष्णाच्या पायाजवळ. अर्जुन पोहोचतो, माफ करा, आणि नंतर दुर्योधन पोहोचते. दुर्योधन उजव्या साईडला बसते मानकाजवळ. अर्जुन समोर बसते. जसाच कृष्ण उठते सर्वप्रथम नजर त्याची अर्जुनकडे पोहोचते, असा सरळ. तर तो कृष्ण भगवान म्हणते त्याला, अरे पार्थ, आप आए और मुझे बताए भी नहीं. तो अर्जुन म्हणते, भगवान आप सोए थे, मैंने उचित नहीं समझा. जसा उजव्याकडे पाहते दुर्योधन दिसते. दुर्योधन म्हणते, अरे पार्थ, तुम भी आए? हा जी म्हणते, मैं भी आया. मनामध्ये लालसा घेऊन येते. कपट किती असतं दुर्योधनच्या. पहा, चला ठीक आहे म्हणते, तुम्ही आले इथं, आपला प्रयोजन सांगा म्हणते. तर दुर्योधन म्हणते, मैं पहले आया म्हणते. तो कृष्ण म्हणते, मेरे को, मैं कुछ मांगना चाहता हूं म्हणते आपसे. तो कृष्ण म्हणते, नहीं नहीं म्हणते, अर्जुन मेरे सामने बैठा था, मेरी नजर उस पे पल्ले पड़ी म्हणते, तो उसको मांगने का अधिकार है म्हणते. तो म्हणते, नाही तसा कसा, मी अगोदर आलो म्हणते, तू जिद करते. हट्ट समजून कृष्ण म्हणतात, ठीक आहे बाबा, तुला काय मागायचं आहे माग. दुर्योधन काय म्हणते, कृष्ण म्हणते, मेरे को तुम्हारी नारायणी सेना होणार आहे म्हणते युद्ध में. तो नारायणी सेनेचा असा इतिहास असते की ते सेना ज्यांच्याकडून युद्ध लढते ते युद्ध कधी पराजित होत नाही. काय? ते कधी युद्ध पराजित होत नाही, त्यांचा इतिहासच आहे. तो हाच कृष्ण. मग म्हणते, ठीक आहे म्हणते, तू माग म्हणते, आता तुला काय पाहिजे. तो अर्जुन म्हणते, भगवान मेरे को आपकी नारायणी सेना भी नहीं चाहिए, ना कुछ नहीं चाहिए म्हणते, मुझे सिर्फ आपका साथ चाहिए म्हणते. कृष्ण तिथेही हसते. ना ठीक आहे म्हणते. दुर्योधन, तूने नारायणी सेना मांगा, तू नारायणी सेना लेके जा म्हणते. और अर्जुन, तूने मेरा साथ मांगा, मैं तेरे साथ में हूं म्हणते. क्या करूंगा म्हणते, सारथी बनूंगा म्हणते. पहा, दुर्योधन खुशी खुशी मस्त घरी येते. कारण की त्याला असं वाटतं मी पुष्कळ मोठा काम केला. घरी येते. मग त्याला कर्ण विचारते, दुर्योधन तू कृष्ण की आ गया था, क्या मांगा तूने. अरे मित्र म्हणते, मैंने म्हणते कृष्ण की नारायणी सेना मागली म्हणते. आता कर्णला माहित असते नारायणी सेनेचा इतिहास काय. कृष्ण आपला कर्ण जो आहे थोडा वेळ चुपचाप असतो आणि म्हणते, मित्र तुमने मूर्खता करली आहे म्हणते. काय म्हणते, मित्र तुमने मूर्खता करली म्हणते.
दुर्योधन अहंकारी असते. कर्ण कैसी बात कर रहे हो म्हणते, मैंने क्या ये कर लिया म्हणते. बोले तुमने कृष्ण को क्यों नहीं मांगे म्हणते. अरे वो क्या करेगा म्हणते. दुर्योधन का म्हणते वो क्या करेगा म्हणते, ना उसके पास उसका सुदर्शन चक्र है म्हणते, ना वो युद्ध करेगा म्हणते, क्या कर लेगा म्हणते. तेव्हा कृष्ण त्याला समजवते, कर्ण त्याला समजवते. अरे म्हणते तूने लाख भले ही नारायणी सेना उससे मांगा म्हणते, अरे पण वो स्वयं साक्षात भगवान है म्हणते, वो जिसके पक्ष में जाएगा म्हणते विजय उसकी होंगी म्हणते. काय म्हणते, जिसके पक्ष में जाएगा विजय उसकी होंगी म्हणते. अर्जुन काय करते, धर्माकरिता भगवानचा साथ घेते. दुर्योधन काय करते, नारायणी सेना मोहमाया लालसामध्ये घेते विजय होण्यासाठी. आता हाच आपल्याला ठरवायचा आहे. आमच्या अंगामध्ये अर्जुन पण आहे, दुर्योधन पण आहे, दोनही आहेत. परमेश्वराला जवळ ठेवायचं आहे तर अर्जुन सोबत जा, आणि सैताला जवळ ठेवायचं आहे तर दुर्योधन सोबत जा. म्हणजेच या मानवरूपी शरीरामध्ये परमेश्वरी आहे आणि सैतानी आहे. अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के. बाबा ने कहा, और बाबा ने ये भी कहा है, जो इस मार्ग के तत्व शब्द नियम से चलेगा मैं उसके साथ में हमेशा खड़े रहूंगा, अन्यथा जो इस मार्ग के तत्व शब्द नियम से नहीं चलेगा उसके साथ में खड़ा भी नहीं रहूंगा. ये बाबा के शब्द है. मग आम्हाला धर्म सोबत जायचं आहे की अधर्म सोबत जायचं आहे हे आम्हाला ठरवायचं आहे. पण त्याकरिता कर्म करणे गरजेचे आहे. जोपर्यंत या मार्गामध्ये आम्ही कर्माला विशेष प्राधान्य देऊ नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. सत्य कर्म या मार्गाची शाखा आहे, आणि त्या कर्माला करण्याकरिता आम्हाला त्या भगवंताची कृपेची गरज आहे, आणि त्या कृपेला टिकवण्यासाठी आम्हाला तत्वशब्द नियमाप्रमाणे वागणे याची गरज आहे. बाबांनी पुष्कळ विचार करून या मानव जातीचा आणि या मानव धर्माचा प्रसार केला आहे. म्हणून बाबांनी बोललाय, फक्त बोटावर मोजण्यासारखी लोक राहतील, आम्हाला आपलं स्थान त्याच्यामध्ये पक्का करायचं आहे. त्याकरिता आम्हाला एक सूत्रामध्ये येणं गरजेचं आहे. आमची विचारधारा एक पाहिजे. किती कोणी काही सांगत असतो, 4 बोट जर मी तुमच्याकडे दाखवत असेल तर 1 बोट माझ्याकडे आहे. बरोबर आहे का नाही. माझे तत्व आणि माझे शब्द आणि माझे नियम या मार्गाविरुद्ध कधीच गेले नाही पाहिजे. त्याकरिता त्या भगवंताची साथाची गरज आहे, जो आमच्या आणि तुमच्या आत्म्यामध्ये विराजमान आहे. त्याला निरंतर जागृत करायचं आहे. जसं 108 माळाची जेव्हा आपण मणी जपतो, भावनी मागच्या शनिवारी सांगितलं चर्चा बैठकमध्ये कौरे भावनी, ते मनी जपताना आमचा जो शरीर पूर्ण जागृत होते, त्यामध्ये परमेश्वर सुद्धा जागृत होते. हे एक सत्य आहे. परमेश्वराला जागृत करण्यासाठी आमचा जागृत होणे गरजेचं आहे. आमची विचारांना आम्हाला जागृत करणे गरजेचे आहे. म्हणून विचारांची देवाणघेवाण एकमेकांमध्ये करणे गरजेचे आहे. आणि असे विचार, ज्या विचाराचं स्थान परमेश्वराने आम्हाला दिलं आहे. बरोबर आहे. सर्वांनी हे गोष्ट सोबत ठेवा. या चर्चा बैठकीच्या माध्यमातून अजून काही आम्हाला या ठिकाणी चांगले चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. 3.5 तासाची चर्चा बैठक आहे. पूर्ण एक चित, एक लक्ष, एक भगवान या चर्चा बैठकीमध्ये ठेवा. तुम्हाला सांगतो, इथून गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय बदल होते हे तुम्हाला समजणार. चर्चा बैठक बाबांच्या आदेशाची आहे, आणि जिथं जिथं बाबांचे आदेश तुटले तिथं तिथं एक नवीन अनुभव घडून आलाय. सर्वांना माहित आहे. सन 1978 ची गोष्ट पाहते, मोगरकसा तलावची, किंवा सन 1982 तो सौराष्ट्र दौरा पहा. आसारामजी सव्वा लाखे आणि हेमराजजी सातपुते. बरोबर आहे. हा मार्ग बाबांच्या आदेशाचा आहे. बाबांच्या आदेशाला कोणी तोडू नये. बोलण्यामध्ये मी पुन्हा सांगतो आणि वावरण्यामध्ये फरक असतो.
जसं बोलावं तसं करावं. म्हणून बोलकार अजून आहेत, जास्त वेळ झालेली आहे, मी जास्त 5 मिनिटं घेऊन घेतो, जास्त क्षमा करावा आपण सर्वांनी. बाबांनी सुंदरसा असा हा मानव धर्म स्थापित केला आहे. या मानव धर्माची शिकवण आपण आणि आपण आपल्या मुलाबाळांना सोबत खर्च सेवक बांधवांना जे चर्चा बैठकीमध्ये जात नाही त्यांच्याकरिता बोलतो. प्रत्येक गावाची ती गोष्ट आहे. शेवकीन जाते तर सेवक जात नाही. त्यांनी या चर्चा बैठकीमध्ये गावाची असो, पंधरवाडी असो, मासिक असो, या चर्चा बैठकीत जावं आणि आपला मुलाबाळाचा जो जीवन आहे या चर्चा बैठकीच्या माध्यमातून उज्ज्वल करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. बाबांच्या दिलेले तत्व शब्द नियमानं आपण चालावं. मीही चालण्याचा प्रयत्न करीत आहे आणि करीत राहणार. एवढे बोलून मी आपला विचार नाही तर विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद बाबा के सेवक जितेंद्र जी उइके साहब, बहुत ही अनमोल मार्गदर्शन आपने सभी सेवकों को दिए और आपने बताया कि कलयुग में किसकी पूजा होती है और किसको हम पूजना चाहिए और तत्व शब्द नियम और चर्चा बैठक में जाने से कौन सा लाभ होता है. धन्यवाद साहब.